नमस्कार. दिवस सेम असला तरी दिवसाची सुरुवात मात्र ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. कधी कधी आपल्याला सकाळी सकाळी खूप कामं असतात, कधी आपण रिलॅक्समध्ये असतो. माझंही आता सध्या असंच काहीसं रुटीन आहे. अद्विकाचं समर व्हॅकेशन असल्यामुळे आरामात सगळ्या गोष्टी चालल्या आहेत सकाळच्या. तर आता इथे मी झाडांना स्प्रे करत होती, त्यामुळे छान फ्रेश होऊन जातात आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं. खरं तर मनापेक्षा सुपीक जागा आपल्याला कुठेच नाही मिळणार, नाही का? कारण इथे आपण जे पेरतो ना तेच उगवतं. तर आज मी तुमच्यासोबत माझ्या डेली रुटीनमधल्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत, त्यामुळे आजचा लॉग खूप खास आहे. तर स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. तर आज मॉर्निंग रुटीनमध्ये मी एक छान हेल्दी ड्रिंक ॲड केले, ते म्हणजे आवळा ज्यूस, आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. आफ्टर डिलिव्हरी हेअरफॉल खूप होतो आहे, त्यामुळे माझे असे काहीसे घरगुती उपाय करणे चालू आहे सध्या. तर आवळ्याचे फायदे तुम्हालाही माहीतच असतील. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, भरभरून व्हिटॅमिन सी असतं तसं तर. त्यामुळे मग आपली जी इम्युनिटी असते ती स्ट्रॉंग होते, स्किन छान राहते, हेअरचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होतो त्यामुळे. तर आता बघूयात हे मी किती दिवस फॉलो करणार माहीत नाही मला, पण मी आता इथे जे आवळे आणले होते त्याचा ज्यूस बनवून घेत आहे. तर आता ज्यूस बनवत असताना त्याच्यामध्ये मी थोडं मीठ आणि थोडं पाणी घालून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे आणि ते फ्रीजला स्टोअर करणार आहे. हे 8 ते 15 दिवस सहज टिकतं. रोज तुम्ही 1 चमचा आवळा ज्यूस जो पेस्ट आहे ती घेतली आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं, आणि हे जर रोज तुम्ही अंशापोटी रोज सकाळी घेतलं ना तर हे खूप फायदेशीर ठरतं आपल्याला. बाहेर जे पॅकिंगवाले रेडीमेड आवळा ज्यूस मिळतात त्यापेक्षा मला असं वाटतं की हे घरी बनवलेलं नक्कीच चांगलं ठरेल आपल्यासाठी. सकाळची सगळी कामे आवरून झाल्यानंतर आता इथे आज होता रविवार आणि आहोंना खायची होती मटण बिर्याणी. तर जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना माहितीच असेल, रविवार असला की नॉनव्हेज असतं सगळ्यांकडे. तर मग आता इथे मी बिर्याणीची तयारी करत होती. मटण किंवा चिकन बिर्याणी बनवण्यासाठी तुम्हाला तर माहीतच असेल, मॅरिनेट करणं सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप असते त्याची. तर आता इथे तेच चाललं होतं माझं. 1 ते 2 तास ते छान मॅरिनेट झालं ना, मग आपली जी रेसिपी ती आपोआपच छान आणि टेस्टी बनणार होती. तर जे नॉनव्हेज लवर असतील त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला आवडली का बिर्याणी असं.
तर इथे आता आपली स्मोकी अशी छान बिर्याणी रेडी होती. आवडली का तुम्हाला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे दुपारी हेवी जेवण झाल्यामुळे इव्हिनिंगला मी जरा रिलॅक्स होते. तर मी किचन ट्रॉलीज क्लीन करायला घेतल्या होत्या. किचन ट्रॉल्या मी क्लीन करायला वॉशिंग मशीनसाठी आपण जे लिक्विड यूज करतो ना, टाईड असो किंवा आता इथे मी फॅबचं लिक्विड आणलं होतं. तर अगदी थोडंसं ते आपण पाण्यात मिक्स करायचं आणि त्याने जर त्या ट्रॉल्या क्लीन केल्या ना, तर खूप छान शाईन येते आणि चिकट डाग वगैरे असतात ना, ते निघून जातात. तर एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि मला त्यानंतर सांगा की खरंच तुम्हाला रिझल्ट मिळाला का. तर अशा प्रकारे माझा दिवसभराची जी कामं असतात ती चालू असतात. आणि त्यानंतर आता इथे पिल्लूसोबत थोडा वेळ मी स्पेंड करत होते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग? आवडला का? आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यामुळे मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. मला जे लोक भेटत आहेत त्यांना माझे भरपूर जणांना व्हिडिओ आवडत आहेत. पण तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं ना की अजून मी छान मोटिवेट होईल. चला तर मग आता भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.